नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण या ठिकाणी अमाइन्स हा चॅप्टर पाहणार आहोत. अमाइन्स मधला हा फर्स्ट लेक्चर आहे. त्या ठिकाणी लेक्चर 1 ऑफ द अमाइन्स. Amines. What is the amines? The amines are nitrogen containing organic compound having a basic character. तर amines मध्ये काय? Amines are the nitrogen containing organic compound having a basic character. The amines are present in many natural compounds like a proteins, vitamins, hormones and plant products like a nicotine. Amines काय? वेगवेगळ्या compounds मध्ये present आहेत and that is the nitrogen containing compound and it has a basic character. म्हणजे हाला बेसिक कॅरेक्टर आहे, नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आहे आणि वेगवेगळ्या नॅचरल कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल CH3NH2 मेथॅनॅमाइन, CH3CH2NH2 इथिल अमाइन, CH3CH2CH2NH2 N प्रोपिल अमाइन. आता एक्झाम्पल दिलेले, एक्झाम्पल CH3NH2 मेथिल अमाइन, CH3CH2NH2 ethyl amine, CH3CH2CH2NH2 N propyl amine. These are the some common examples of the amines. Then the classification of the amines. Amines आपल्याला काय या ठिकाणी क्लासिफिकेशन पाहायचं आहे. There are 3 types of amines. तर त्या ठिकाणी क्लासिफिकेशन मध्ये किती टाइप दिलेले? 3 टाइप दिलेले. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन and third one is the tertiary amine. क्लासिफिकेशन मध्ये 3 टाइप केलेले आहेत. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन. हे 3 टाइप अमाइन्सचे आहेत. क्लासिफिकेशन्स ऑफ अमाइन्स. अमाइन्स मध्ये काय? प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी हे 3 टाइप आहे. परंतु कसे असतात? तर या ठिकाणी प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन. The primary amine is that amines the hydrogen atom of ammonia is replaced by the alkyl group, that is the primary amine. Means one hydrogen atom of ammonia is replaced by alkyl group, that is the primary amine. What is the secondary amine? The secondary amines are those compounds the 2 hydrogen atom of the ammonia is replaced by 2 alkyl group. That compounds are called secondary amines. And tertiary amines means the 3 hydrogen atoms of ammonia are replaced by 3 alkyl group. That compounds are called tertiary amines. म्हणजे अमोनियाचे एक हायड्रोजन रिप्लेस झालेला असेल अल्किल ग्रुपने तर प्रायमरी अमाइन. अमोनियाचे 2 हायड्रोजन अल्किल ग्रुपने रिप्लेस असतील तर सेकंडरी अमाइन. अमोनियाचे 3 हायड्रोजन ॲटम अल्किल ग्रुपने रिप्लेस असतील तर दॅट इज द टर्शियरी amines. These are the primary, secondary and tertiary amines. Here the structures are obtained by replacing 1, 2, 3 hydrogen atom of ammonia molecule by the alkyl or aryl group. म्हणजे काय? हायड्रोजनचे जे अमोनियाचे 3 हायड्रोजन आहेत, 3 हायड्रोजन काय एक रिप्लेस झालेला असेल, 2 रिप्लेस झालेले असतील किंवा 3 रिप्लेस झालेले असतील. कशाने? अल्किल ग्रुपने किंवा अरिल ग्रुपने. त्याच्यानुसार काय त्याचं प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अमाइन्स डिसाइड होत असतात. नेक्स्ट वन, द क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स मध्ये आपल्याला काय पाहायचं? आणखी सेकंडरी अमाइन अँड टर्शियरी अमाइन्स आर फर्दर क्लासिफाइड. आपण क्लासिफिकेशन ऑफ अमाइन पाहिलं, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन. आता या ठिकाणी सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन्स अगेन क्लासिफाइड ॲज सिंपल और सिमेट्रिकल अमाइन अँड सेकंड वन इज द मिक्स्ड और अनसिमेट्रिकल अमाइन. सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्सच हे क्लासिफिकेशन आहे, सिंपल और सिमेट्रिकल अमाइन्स. अँड सेकंड वन इज द मिक्स्ड और अनसिमेट्रिकल अमाइन. आता सिंपल और सिमेट्रिकल अमाइन कशाला म्हणतात? इफ द बोथ द अल्किल ग्रुप्स आर सेम which are attached to the NH ग्रुप. NH ग्रुपला 2 जे अल्किल ग्रुप अटॅच झालेले आहेत त्या ठिकाणी if these are the same then it is a symmetrical amine.
and if these are the different alkyl groups are attached to the amines means NH group, then it is the unsymmetrical or mixed amine. या ठिकाणी पहा NH ला दोन्ही साइड ला काय CH3 means same alkyl groups are attached to a amines that are the symmetrical or simple amines, and if these are the different alkyl groups, then it is the unsymmetrical or mixed amines. आणि हे कशाचं क्लासिफिकेशन आहे? सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन्स. सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्स मध्ये सिंपल आणि काय मिक्स्ड आहे. सिंपल मध्ये अल्किल ग्रुप सेम असतात, मिक्स्ड मध्ये अल्किल ग्रुप काय असतात डिफरंट असतात. Classification of amines again. Here the amines are also classified as a two major classes. तर या ठिकाणी अमाइन्सला दोन मेजर क्लासेस मध्ये अगेन आपल्याला काय करायचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट वन इज द ॲलिफॅटिक अमाइन, सेकंड वन इज द aromatic amine. Aliphatic amines contains the alkyl group, aromatic amines contains the benzene or similar group. तर त्या ठिकाणी काय aromatic ring असेल aromatic amines मध्ये आणि aliphatic amines मध्ये काय alkyl group प्रेझेंट असतील. जस्ट लाईक CH3 NH CH3 means dimethyl amine. या ठिकाणी काय alkyl group प्रेझेंट आहे. या कंपाऊंड मध्ये काय alkyl group प्रेझेंट आहे, that is the aliphatic amines. आणि aromatic amines contains the aromatic ring, that is the C6H5NH2 means या ठिकाणी काय C6H5 aromatic ring काय झालेली आहे NH2 ला कंबाईन झालेली आहे, that's why it is a aromatic amines. Next one, here the preparation of amines. The preparation of amines by aminolysis of the alkyl halide. Second one is the reduction of the nitro compounds. Third one is the reduction of alkyl cyanide. Fourth one is the by reduction of amides. Fifth one is the Gabriel thalamide synthesis, and sixth one is the by Hofmann degradation. तर या ठिकाणी काय 6 प्रिपरेशन मेथड्स आहेत अमाइन्सच्या. अमाइन्सच्या 6 प्रिपरेशन मेथड आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन या ठिकाणी फर्स्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन इज लॅबोरेटरी टेस्ट फॉर द अमाइन्स. सेकंड वन इज द अल्कलायझेशन ऑफ अमाइन. थर्ड वन इज द हॉफमन एलिमिनेशन, and fourth one is the alkylation of amines, and fifth one is the carbonyl amines. Here the chemical properties, sixth one chemical property is the reaction with the nitrous acid, and seventh one is the reactions of arenes diazonium salt. Eighth one is the reaction with arene sulfonyl chloride, and ninth one is the electrophilic aromatic substitution reaction. तर अशा पद्धतीने काय केमिकल प्रॉपर्टी 9 आहेत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण फर्स्ट लेक्चर मध्ये अमाइन्स इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. इंट्रोडक्शन मध्ये व्हॉट आर दी अमाइन्स, एक्झाम्पल्स ऑफ अमाइन्स, देन द क्लासिफिकेशन ऑफ अमाइन. अमाइनचे आपण वेगवेगळ्या टाइपचे क्लासिफिकेशन सुद्धा पाहिलेले आहे. त्यानंतर आपण प्रिपरेशन ऑफ अमाइन अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन. प्रिपरेशन ऑफ अमाइन मध्ये 6 प्रिपरेशन मेथड्स आहेत आणि केमिकल प्रॉपर्टी ऑफ अमाइन्स मध्ये 9 केमिकल म्हणजे 9 त्या ठिकाणी मेथड आहेत. तर या संपूर्ण मेथड आपण काय पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी हा ओव्हरव्ह्यू होता अमाइन्स मध्ये इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर केमिकल प्रिपरेशन ऑफ अमाइन, त्यानंतर काय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन वी हॅव टू स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर, अँड इट इज द ओव्हरव्ह्यू ऑफ द अमाइन्स. तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलाच असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.